नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. कार्लिस क्लबला थोडी खुशी थोडा गम. अवैध बांधकाम तोडण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची तात्पुरती स्थगिती. किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाला स्थगिती. मात्र स्थगिती आदेशात उल्लेख नसलेल्या सर्वे क्रमांकातील बांधकाम पाडलं. एसआयटीची परवरीत कारवाई. जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकरला केली अटक. सांगोल्डा येथील साथीदाराच्या मदतीनं एकाची फसवणूक केल्याचा आरोप. प्लॉटसाठी 27 लाख रुपये घेऊन केली फसवणूक. चौकशी अंती एसआयटीकडून अटक. ड्रग्ज तस्करीला राज्यात थारा देणार नाही. बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांवर कारवाई होणार. बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतलेल्यांची गय करणार नाही. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचा इशारा. उसगाव येथील गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पात स्फोट. गुरुवारी संध्याकाळची घटना. वर्षभरापूर्वी केलेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे स्फोट. गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाईंचा आरोप. सीसीटीव्ही फुटेज सादर करा, पोलीस कारवाईला सामोरं जाईल. माजी अध्यक्ष दुर्गेश शिरोडकरांचे वक्तव्य. राज्य पातळीवरील माटोळी सजावट स्पर्धा 2022चा निकाल जाहीर. अंत्रुज महालातील स्पर्धकांची बाजी. दत्ता शंभू नाईकांना मिळालं पहिलं पारितोषिक. केळबाई कुर्टीतील विशांत गावडे ठरले द्वितीय विजेते. ताळावली बांदोडातील तानाजी गावडेंना तृतीय पारितोषिक. आणि एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनसह भारतही शोकसागरात. भारतात 11 सप्टेंबरला एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर. केंद्राचा निर्णय. राज्यातील कार्लिस क्लबला सुप्रीम कोर्टानं तात्पुरता दिलासा दिलाय. अवैध बांधकाम तोडण्याच्या किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. हणजूण येथील कार्लिस बीच शॅक क्लब जमीनदोस्त करण्याचा गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणानं दिलेला आदेश राष्ट्रीय हरित लवादानं उचलून धरला होता. यानंतर शुक्रवारी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांनी त्वरित कारवाई सुरुवात करून सकाळी 7:30 वाजल्यापासून हा क्लब पाडण्याचं काम पोलीस संरक्षणात सुरू केलं होतं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई थांबवली. सुप्रीम कोर्टानं जरी क्लब बांधकाम पाडण्याला स्थगिती दिली असली तरीही या क्लबचा वापर कोणत्याही व्यावसायिक वापरासाठी करता येणार नाही. गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणानं यापूर्वीच 2016 मध्ये कार्लिस क्लब जमीनदोस्त करण्याचा आदेश दिला होता. मात्र क्लबच्या व्यवस्थापनानं या प्रकरणात वारंवार दाद मागत त्यावर स्थगिती आणली होती. सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा हा क्लब उजेडात आल्यानंतर राष्ट्रीय हरित लवादानंही क्लब विरोधात कारवाईचे आदेश दिले. मात्र पुन्हा एकदा व्यवस्थापनानं सुप्रीम कोर्टात धाव घेत या कारवाईला स्थगिती मिळवली. त्याच स्थगिती आदेशात उल्लेख नसलेल्या सर्वे क्रमांकातील बांधकाम पुन्हा एकदा प्राधिकरणानं संध्याकाळी पाडण्याचं काम सुरू केल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कार्लिस क्लबला सहानुभूती न दाखवण्याचा सरकारचा पवित्रा स्पष्ट झाला आहे. They'll go as per order because their counsel was present before in the Supreme Court. So they will not. They have already informed by their counsel. Now stop, sir. They have to stay. No, they have already stayed. And what about the land which they have dug up? They will take that process further. No, that will come up in the next hearing. No? Right now, what we wanted is a stay. No. We had received an order from the government that this property over here was to be demolished and police support was sought for it. We have given necessary staff. There is an arrangement which has been placed directly under the supervision of a DYSP rank officer, and we have 3 PIs and other sub-inspectors who are providing full law and order support to the demolition spot over here. So just 42/10 has a stay on the Supreme Court. So I think that is the job of the civil authorities to identify and ensure that demolition does not take place on any of the property which has been stayed by the Supreme Court. The police is here in a supportive role and we'll ensure that it proceeds smoothly and whatever is to be demolished legally is demolished. दरम्यान कार्लिस क्लबचे सहमालक डेव्हिड डिसोजा यांनी कार्लिसवर होणाऱ्या कारवाईचा विरोध केलाय. Settlement. Regional Plan 2001 which was notified in 1985. Okay? Third point, what is CRZ? Land influenced by tidal action up to 500 meters from the high tide line. The high tide line spring.
Is this land influenced by tidal action or it is a stable land? It's not a dune beach like Kalangut or Kolwa. Only Palolem and this Anjuna beach are shown as settlement. In which plan? In Regional Plan 2001, which was notified in 1985 December. Okay. Check it out. Okay? Now, Adarsh building in Bombay. Why was that not demolished? I intervene in that matter. With one word, that not. Land influence or land not influence. Adarsh was built on reclaimed land. Therefore, no problem. 3 chief ministers were thrown out because of that. Nothing happened. Building is still standing, no 32 floors. Maybe I am the 33. Huh? So how do we solve this CRZ understanding? It has to be looked at very carefully from all angles. Town and Country Planning Act, Panchayat Act, Land Revenue Code and science. But they are saying And building code. there is a demolition order against this Kallis or any other. Demolition order because the judges in NGT also are not accepting. Nobody is bringing these points up. They don't give you a chance to bring. We need experts in the subject. Call people from the Directorate General of Shipping, where the law originally came from in 1981 as an executive order by Indira Gandhi. Bring the nautical scientists from the Directorate General of Shipping. Maybe they can explain it. What the science behind coastal regulation zone is. It comes from Section 5 of UNCLOS, United Nations Convention on Law of the Sea. But there are any other structure rather than Kallis like they. The whole coast, not this whole coast. All built later on. Look, So how many structures are there? नमस्कार आज सकाळच्यान कल्लीज क्लब या क्लबाचे डिमोलिशन काम चालू असलें 2015 काजिना शेट्टी यांच्यानी पिटिशन घातिल्लें की जो कल्लीज क्लब आसा तो टोटली इनलिगल आनी तो CRZचे वायलेशन करता तेज्या खातीर काल एनजीटीन ऑर्डर दिल्ली की जो कल्लीज क्लब आसा तो डिमोलिशन करचो मागीर काल ही ऑर्डर येतकूर आयज सकाळीं 7 सुमार सगळे ऑथरायझींग गव्हर्मेंट जे हे आसात ते स्पॉटार पावन डिमोलिशन काम स्टार्ट केल्लें आसा पूण 10 सुमार ज्या कल्लीसाचे पात्रांव आनी ताजो एडवोकेट कोर्टान दाव घेवन कोर्टा कडल्यान ते घेतिल्ली आसा पूण आतां जाला कोर्टान फक्त 3 हे आसात म्हणजे कल्लीसाची एरिया आसा थंय 3 डिफरंट हे लागता सर्वे लागता फक्त कोर्टान तांकां 2 सर्वे नंबरांक हे केल्या डिमोलिश ऑर्डर दिल्ली आसा आनी एक सर्वे नंबराक स्टॉप ऑर्डर दिल्ली आसा भुवन वार्ता लायव्ह खातीर मंजुनच्यान सौरव शिरोडकर. जमीन हडप प्रकरणी SITनं गुरुवारी रात्री उशिरा परवरी येथील संदीप अर्जुन वझरकर याला अटक केली आहे. सांगोल्डा येथील सर्वे क्रमांक 21/31 मधील जमीन खरेदी करण्यासाठी त्यानं आणि त्याचा साथीदार अविनाश नाईक या दोघांनी रक्कम घेऊन फसवणूक केल्याची तक्रार परवरीतील पुरुषोत्तम अग्रवाल यांनी म्हापसा पोलीस स्थानकात दाखल केली होती. तक्रारदाराच्या पत्नीकडून प्लॉटसाठी 27 लाख रुपये घेतले होते आणि त्यानंतर प्लॉट आणि खरेदीचे पैसे दोन्ही दिले नाहीत. या प्रकरणी SITनं केलेल्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. संशयित संदीप अर्जुन वझरकर हा माजी जिल्हा पंचायत सदस्य होता. तसंच त्यानं मागील विधानसभा निवडणूक तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे लढवली होती. मात्र त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला होता. लँड ग्रॅबिंग SIT जी सरकारनं स्थापन केलेली आहे या SIT मार्फत आतापर्यंत अनेक जणांना जी आहे ती अटक झालेली आहे. पण आता काही महत्त्वाच्या अटक ज्या आहेत त्या होत आणि त्यापैकीच एक अटक जी आहे ती काल झालेली आहे उशिरा. ती म्हणजे परवरी मतदारसंघातील सुकूर पंचायतीचे जे माजी सरपंच होते त्याचप्रमाणे TMCचे नेते आणि ज्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत TMCच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती असं वादग्रस्त व्यक्तिमत्व ते आहे ते म्हणजे संदीप वझरकर. या संदीप वझरकरांना SITने जे आहे ते एका प्रकरणात अटक केलेली आहे. एका जोडप्याला संदीप वझरकर यांनी खोटे कागदपत्र जी आहेत जमिनीची त्याचा वापर करून त्यांना साधारण 27 लाखांना गंडवल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्यावर आणि ह्या प्रकरणात संदीप वझरकर यांना लँड ग्रॅबिंग SITने जे आहे
ती अटक केलेली आहे. एकेकाळी संदीप वजरकर हे रोहन खवटे ह्यांचे खास माणूस म्हणून त्यांची ओळख होती, पण त्यानंतर रोहन खवटे यांच्याशी त्यांचं वैरत्व जे आहे ते निर्माण झालं आणि आता संदीप वजरकरांना अटक झाल्यानंतर रोहन खवटे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि रोहन खवटे यांनी असं म्हटलं आहे की SITने अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि जी अटक जी आहे त्या अटकेचं रोहन खवटे यांनी समर्थन केलेलं आहे. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. ड्रग्ज तस्करीला राज्यात थारा दिला जाणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिलंय. राज्यात जी ठिकाणं बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरली जातात त्या ठिकाणांवर कडक कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणालेत. बेकायदेशीर व्यवहारांमध्ये गुंतलेल्यांची यापुढे अजिबात गय केली जाणार नसून त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेत. गुरुवारी साखळी येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. गणेशोत्सव तरी म्हणटा आसतना की भजन ही आमची परंपरा आसा, कीर्तन ही आमची संस्कृती आसा. गावागावांतल्यान भजन जाता, कीर्तन जाता आणि ह्याच गोंयांतल्या गांवांतल्यान आपली कीर्तन आणि आपली भजनी आपली विठ्ठली आपली कीर्तनाची परंपरा घेवन हांगासल्यान पायी चालत वचपी पंढरपूर हेच लोक जे हांगासर गोंयांत आसा की आमी एके वटेंतल्यान म्हणटा फक्त नायट लायफ ते गोंयचे लोकांक दिसता, पण ही भजन संस्कृती केन्ना लोकांनी पळोवंक ना, ही कला संस्कृती केन्ना लोकांनी पळोवंक ना. म्हाका दिसता ह्या जगाच्या फाटीचेर आसपी लोकांनी ही भजन आनी कला संस्कृती ही पळोवपाची गरज आसा आणि तीच परंपरा जी आसा गोंयांतले भजनी कलाकार, कीर्तनी कलाकार, आमच्यो महिला भगिनी आज भजन कला फुगडी सगळी संस्कृती ही जपत आसा. ही खरी गोंयची संस्कृती आसा आणि म्हणून तर म्हणटा ड्रग ही आमची संस्कृती ना, म्हणून ड्रगाचेर आळ आनी बंदी घालपी सरकारान सगळीं पावलां उचललेलीं आसा. हाज्याय फुडें उरलेलीं पावलां उचलपा खातीर सरकार खंयतरूच एकूय पावल फाटीं व्हरचें ना. आसत जाल्यार आमकां ड्रगाचो नायनाट करपा खातीर हें सरकार वेगवेगळीं पावलां उचलीत रावतलें. आमची संस्कृती फुडें व्हरपा खातीर सातत्यान सरकार काम करतलें आनी निश्चित रित्या हीच परंपरा ही फुडें व्हेली वयतली. हाच्या सुवाळ्याचेर हांव चड उलयना. म्हणजे आमी जशें म्हणटा की साखळीच्या विकासाचो पांयो लायता आसतना श्री मान्य प्रतापसिंह रावजी राणे हांच्यांनी वाळवंडीची भिंत निश्चितच बांदली, तर त्याच बरोबर साखळींतल्यान लाकडी पूल परत एकदा नवो पूल जालो होय तितकोच म्हत्वाचो साखळीच्या विकासाचो टप्पोय आसा. निश्चित रित्या साखळींतल्या रवींद्र भवनाचो पायाभरणीचो फातर म्हणजे मान्य प्रतापसिंह रावजी राणे यांच्या काळात लागलो, पण तेजें उक्तावण करपाक म्हणजे पुराय कन्स्ट्रक्शन करून ताजें उक्तावण करपाचें काम हे साखळेकारांनी म्हाका फावो केलें. त्या बद्दलूय साखळेकारांचो हांव अभिमानी आसा. निश्चित रित्या मान्य प्रतापसिंह रावजी हाणें कॉलेजीची सुरवात केली आणि ती कॉलेज तेंच्यांनी ग्रॅज्युएट लेवलाचें शिक्षण साखळेंत तेंच्यांनी सुरवात केलें. पण हांव म्हजें भाग्य म्हणटा साखळेकारांनी म्हाका संद दिली, त्याच साखळेक नवी बिल्डींग बांदून पोस्ट ग्रॅज्युएट लेवलाचें शिक्षण त्या कॉलेजींत सुरू करपाची संद म्हाका साखळेकारांनी दिली. ह्या बद्दल हांव साखळेकारांचो सातत्यान आभारी आसतलो. निश्चित रित्या त्यांच्या काळात म्युन्सिपाल्टी सुरू जाली आणि फावंडेशन स्टोनूय लागलो, पण त्या म्युन्सिपाल्टीची बिल्डींग पुराय करपाची संद तुमी म्हाका दिली. ह्या बद्दलूय हांव तांचो खूब खूब आभारी आसा. निश्चित रित्या अशा पद्दतीची खाशेन जाची सुरवात केली तें काम पुराय करपाचें काम म्हाका साखळेकारांनी दिली. आणि वयता वयता आसतना एकूच सांगता, शेरेक वयता वयतना सांगून गेलो की सायबाचे रिकॉर्ड सगळे तोडचे म्हणून, पण तें कठीण काम आसा म्हाज्या खातीर. महारवासडा उसगाव येथील गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पात गुरुवारी संध्याकाळी 5:45च्या सुमारास मोलॅसिसच्या वाहिनीत स्फोट झाल्यानं सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय. या प्रकरणी गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाई तसंच इतर संचालकांनी पाहणी केली असून वर्षभरापूर्वी केलेलं काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलंय. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही गोवा डेअरीतर्फे देण्यात आला आहे. गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पात मोलॅसिस
तयार करण्याच्या टाकीला जोडलेल्या वाहिनीत संध्याकाळी अचानक स्फोट झाला. त्यामुळे सुमारे 30,000 मेट्रिक टन मोलॅसिस वाहून वाया गेलं. या सर्व प्रकारामुळे सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा गोवा डेअरीचे अध्यक्ष राजेश फळदेसाईंनी केला आहे. दुर्गेश शिरोडकर यांच्या कारकिर्दीत या टाकीचं काम करण्यात आलं होतं. या कामाला वर्षही पूर्ण झालं नसताना हा स्फोट झाला. दरम्यान गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष दुर्गेश शिरोडकरांनी गोवा डेअरीचे विद्यमान अध्यक्ष राजेश फळदेसाईंना CCTV फुटेज सादर करण्यास सांगितलं असून पोलीस चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. काल एक इन्सिडेंट जालो हिंगा. आमी काल 5:30 म्हळ्यार डेअरी आसले, पूण आमचे नंतर एक इन्सिडेंट जालो की मोलासिसाची टँकीचे वाल्व मोडलो म्हणून. पूण तेन्ना ऑलरेडी आमी घर पावल्ले, पूण आमी वासूस केल्ल्या प्रमाणे त्या टँकाचें न्यू काम तें 1 वर्स सुद्दां जालें ना. जेन्ना एडमिनिस्ट्रेटर कमिटी दुर्गेश आसलो, MD फट्टा आसलो आनी हिंगा इन्चार्ज आसलो उमेश, तेमी एक हें प्रिपेर केलें की ही पायपलायन चेंज करपाची. पयलीं कोटेशन घेयलें 8 लाखाचें 3 टाकयांचें पायपलायन चेंज करपाक. तें 3 टाकयांचें जेन्ना 8 लाख आसलें तें काम केलें ना. परत तेमी टेंडर काडलें 2 टाकयांचें 14 लाख आनी तें काम कोन्न गेलें 14 लाखां. सबस्टँडर्ड काम केलां. ते वाल आहाय ते बरी क्वॉलिटी घायले ना, बरी कंपनी घायले ना. त्या वालाचें नांव ना, कांय ना आनी त्या कामां वॉरंटी ना आनी कांय ना. तेका लागून आमकां डेअरी कांय ना म्हळ्यार 30,000 मेट्रीक टन मोलासीस आमगे व्हांवून गेले आहा. जवळ जवळ 8 ते 9 लाख लॉस जाल्ले आसा. आनी हे आतां आमकां एक इन्क्वायरी बसोवन ते आमगे इंजिनियर आसाय कोण आहाय तेंचे कडच्यान हे डिटेल घेवन तेचेर एक इन्क्वायरी बसोवची पडटली. ह्या लॉसा जबाबदार कोणा धरपा तें. आनी हिंगा आतां आमी सगळे डायरेक्टर येवन पळोवन गेला. तें काम पळयल्यार तें अवद्या म्हाका दिसता 8 लाखां सुद्दां 5 लाखां सुद्दां काम ना. आनी पयलींचे आमगे लायन थिंग सायडीक काडून दवरले आहा. इतली बरी लायन आसा की GI पायप आसा. आजुनूय तेका कळम येयला ना, रस्ट येयला ना, कांय ना. पूण आतां जें काम केलें आसा तेका वयल्यान पेंट ना, कांय ना, टोटल रस्ट येयले आसा. हितून स्कॅम जाला. हेतून डायरेक्ट सांगूंक शकता हांव की हें मोटें स्कॅम आसा. कित्याक जेन्ना 8 लाखां काम 14 लाखां जाता, 8 लाखां काम 3 टाकयांचें आनी 14 लाखां काम 2 टाकयांत जातला, तेन्ना हें स्कॅम म्हणपाक आमकां कांयच हरकत ना. आनी हेका तेन्ना जबाबदार आसलो दुर्गेश शिरोडकर आनी तो हेका जबाबदार आसतलो. कित्याक तेणी हें पळोवपा जाय आसलें प्लॅन कितें इस्टिमेट जाला, कोणी हें करून घेवपाक काम, आनी तेणी हिंगा येवन पळोवपा जाय आसलें खरेंच हें काम करपा जाय काय ना. काय तितलो पीस काडपा जाय पायपाचो. पीस सुद्दां काडून एक 50,000 भितर हें काम जावंक शकतालें. तेन्ना हे डेअरीचे 14 लाख तेमी वेस्ट केले आसा. आनी प्लस हें काम थर्ड क्लास करून आतां एक जवळ जवळ 10 लाख लॉस केले आसा. हे सगळें आमी इन्क्वायरी करतले. कोण जबाबदार आसा तेचे कडच्यान आमी हें पनिशमेंट आमी हें तेका दितले. आनी दुसरी कितें जालां 4:30 नंतर जाल्ल्यान ना जाल्यार कोणी कामगाराक डॅमेज जावपाची शक्यता आसली. म्हणल्यार हे जावन कामगार काम गरम आसता मोलासीस. गरम आसता. समज कोणी पळोवपाक गेलो मोलासीस कितें जाता म्हण तेका कितें जावपाक शक्यता आसली. आमची टायम बरो आसा की कामगार वयतकीर ह्यो गोश्टी घडल्यो. कितल्यांक जालो इन्सिडेंट? हे म्हाका दिसता पावणे जाण न्ही, पावणे 5 पावणे 6 काल न्ही काल. 5 नंतर 5:30 नंतर. सो पॉलिसीसाचोय जो एक 9 लाख तुमकां लॉस जालो म्हणटा. लॉस जालो. 10 आनी एक लाखां कंप्लीट जबाबदार एडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी दुर्गेश शिरोडकर. कित्याक खंयचेंय काम केलें तें कमीत कमी 8-10 वर्सां ते वाल्व पेड्डे जावपा न्ही. हे वाल्व 1 वर्सा भितर पेड्डे जाता. मागीर खंयचे सेकंड हँड वाल्व घायले काय सबस्टँडर्ड कमिटी क्वॉलिटी वाल्व घायले तें कांय खबर ना. पयलीं आमगे सगळे पायप व्यवस्थीत थिंग आहा. वालांचें नांव ना, कांय ना, खंयची कंपनीचें नांव ना, कांयच ना. काम पळोवंक गेल्यार सबस्टँडर्ड काम जालें हें गोश्टी काडला. आमकां 10-12 लाख लॉस तें पळय जाता तें बिकॉज सबस्टँडर्ड काम केल्लें ना. प्लस आतां फॅक्टरी 2-4 दीस बंद उरतली. कळ्ळें तुमकां अशें. फॅक्टरी खंयची बंद उरतली म्हणटा ही न्ही. ना फायदेशीर न्ही. आतां फुडें आतां आमी पयलीं येयले न्ही. फुडें आतां फायदेशीर हाडपाचो. तेका दर वाडोवची पडटली. लास्ट टायम एक्चुअली तो फायदेशीर येवपाक आमी आसतना जेन्ना बोर्ड ऑफ डायरेक्टर आसताले तेन्ना रॉ मटेरियल घेताले कितलेसो कमी रेटीन. जेन्ना ही कमिटी फॉर्म जाली, एडमिनिस्ट्रेटर येयले आनी कितें जालें तेमगे टेंडर प्रोसिजर कितें जालो तो खबर ना. तेन्ना जी रेट येयला तेजेन तो फायद्याक कसोच येवंक शकना. 40% वाड येवपाक लागली. हाय रेट येयले आसा आनी तेमी 4 रुपये पेंडीचेर वाडयले. 4 रुपये वाडोवन सुद्दां कमिटीच्यान तो प्लांट फायद्याक हाडूंक शकलो ना. खावड आमगे फार्मर व्हरताली ती सबस्टँडर्ड खावड मारून लोकांनी खावड व्हरपाक सोडली. प्रोडक्शन कमी जालें तरी आसतना हो प्लांट आसता लॉसान आसलो. आतां आमी येयल्यार 1 म्हयनोच जाला. आजुनूय आतां आमचे खावडी हें आतां चालू केला. आम प्लांट रेगुलर चालू जालो आसा. रॉ मटेरियल आमी हाडले आसा आनी सगळें बरें वेवस्थीत चालू आसा आनी आमी तो फायद्या हाडपाक प्रयत्न चालू आसा. कितल्याची स्कॅम जाला आसतले? आयज पत्रकार परिशद मुद्दम जावन आपयल्या.
कित्याक काल एक आरोप जालो की आमच्या टायमार आमी की भरपूर रेटान हें केलें, टेंडर काडलो आनी कितें जालें ते हेजेर म्हाका एक राजेश फळदेसाय जो गोवा डेरीचो चेअरमॅन आहा ताका एक आव्हान करपाचें आहा की तो जें कितें उलयता तें वीथ प्रूफ, जशें हांव आयज तुमचे मुखार वीथ प्रूफ घेवन येयल्लो आहा तसो वीथ प्रूफ ते हेजो टेंडर काडलेलो कसो काडलेलो, कितल्या काडलेलो, 3 टँकाचो कितें जाल्लो, बेश्टी तोंडान उलोवन कांयच फायदो ना. तेणी वीथ प्रूफ घेवन तेणी मुखार येवचो आनी तें प्रूफ जी फायल जी टेंडराची ती फायल ती म्हाका दाखोवपा नाका, कोणा दाखोवपा ना. म्हाका ताजें एकच आव्हान की फोंडेचे आमगे जे पत्रकार भाव आहात तांकां दाखयल्या पुरतें ती फायल म्हाका दाखोवपाची गरज ना. ते पत्रकारांक दाखोवन तेणी सगळ्यां उजीर प्रूफ करचें की आमी जी कमिटी आहा ते कमिटीन खंय तरी फॉल्ट केल्लो आहा, जावं दुर्गेश शिरोडकाराचें तेणी स्पेशली नांव घेतलेलें आहा. ते स्पेशली नांव घेतलें थंय दुर्गेश शिरोडकार खंय फॉल्ट आहा तेंय तेणी सांगचें. आनी दुसरी गोश्ट म्हणल्यार काल खावडीच्या पांटान मॉलेसीस टँकाचो कितें तरी स्फोट जाला आनी कितें तरी हें गेलें म्हणून बाकी एक सांगपा ती टँक सारकी करून गेल्यार जवळ जवळ 1 वर्स जालें. आनी ते 1 वर्साक आमी लास्ट टायम जेन्ना आमगेले संजीवनी ही साखरी कारखाना जेन्ना मॉलेसीस भरपूर आशिल्ली आनी तेंच्यांनी ती कमी रेटाक जेन्ना विकपाक हाडली तेन्ना ती आमी फूल मॉलेसीस घेवन एक टँकाक जवळ जवळ 400 टन मॉलेसीस सांठो करून दवरलेलो. जेन्ना 400 टन मॉलेसीस आसतना तो वालाचो केन्नाच स्फोट जालो ना जाल्यार खाली 35 टन आसतना ते वालाचो स्फोट कसो जालो हेजेर तेणी स्पश्टीकरण दिवचें. दुसरी गोश्ट आहा ती म्हणजे आमचो खावडीचो प्लांट जो आहा तो जवळ जवळ 4.5 ते 5 वरांचेर बंद जाता आनी खावडीचो सगळो प्रोसिजर बंद जाता. जाल्यार 6 वरांचेर हेजो स्फोट कसो जालो. आनी आमी केन्नाच आयकना की वालाचो स्फोट जाता म्हणून. की वालाचो जरी तर स्फोट म्हाजी म्हायती प्रमाणे, हांव टॅक्निकली तसो पावरफूल न्हू, म्हाजी म्हायती प्रमाणे पयलीं तो वाल लीक जावपा जायलो. म्हाका दिसता तो इन्चार्ज जो आहा तो तेजेर लक्ष नाशिल्लें. ते इन्चार्जान थंय पळोवपा जाय आशिल्लें बाबा हांगा लिकेज जाता वो कितें आहा तेजेर लक्ष दिवपा जाय आशिल्लें. ते इन्चार्जाचेर पयलीं इन्क्वायरी बसोवची. दुसरी गोश्ट आहा म्हणल्यार एक सिंपल गोश्ट ती तुमकांय खबर आहा आमकांय खबर आहा, गोवा डेरीच्या सगळे कडेन हांवें CCTV बसयल्ली आहा. जरी बाबा हो स्फोट कसो जालो कितें जालो खावडी प्लांटार सगळे कडेन CCTV आहा. हे मुद्दम तुमी नोट करचें. हे CCTVच्या 4 ते 5 दिसांचे कित्याक 15 दिसांचें रिकॉर्डिंग वयता. सगळे कॅमेराचें रिकॉर्डिंग करचें. आतां तेणी सांगची न्हू थंय CCTV कॅमेरा आमी काडलो थंय तो चलना हें तेणी सांगची न्हू. जे टायमार हांव दोनी कडेन हांवें CCTV बसले आनी CCTV पळोवचें आनी थंय कोण भितर गेल्ले कोण भायर गेल्ले ते हेजेर काम काबार जाता तेंचेर सगळ्यांचेर इन्क्वायरी करची. आनी जरी हांव राजेश फळदेसाय एकच हें करता की तेणी खंयचेय स्तरार वचोन म्हाका पयलीं सद्याक तेणी एक करची की तेजेर कंप्लेन फायल करची पुलीस स्टेशनार वचोन की हो स्फोट जाला तेजेर कंप्लेन फायल करची. तेच बरोबर गोंयचे मुख्यमंत्री आनी कॉपरेटीव मिनिस्टराक म्हाजो एक रिक्वेस्ट आहा की हेजेर सखोल चवकशी करची. आनी तांकां दिसता जाल्यार पयलीं आमचे वयल्यान तिगांच्या वयल्यान स्टार्ट करची. आमी जी एडमिनिस्ट्रेटीव कमिटी आशिल्ली आतांच हांव म्हाजे कलिगाडे यशवंत कामतीन उलयलां. यशवंत कामतीन म्हाका सांगलां की खंयचेय टायमार आमकां रातचे खंयचेय टायमार तर तेणी इन्क्वायरी आपयल्या आमी तयार आहा. फक्त एकच आमगे आशिल्लो तो गव्हर्मेंट सर्वंट आशिल्लो ताका मातसो तुमकां टायम घेवचो पडटलो की कित्याक तेगे ड्युटी सोडून ताका येवपा मेळटा. पूण हांव आनी यशवंत कामत दोगांचे हेजेर आमी खंयचेय टायमार कसलेय इन्क्वायरी तयार आहा. तेच बरोबर काही त्या एडमिनिस्ट्रेटराचेर तांकां खर्जत एक कडेन आनी ते खरपिता एक कडेन. तांकां अशें जालां की दुर्गेश शिरोडकारांनी दोन कमिटी बसोवन ते कमिटीन जवळ जवळ 3.75 crore हांव आयजूय म्हणटा 1 वर्स पयलीं उरे 3.75 crore हांवें प्रॉफीट केल्लें. तितूंतली 1.5 कोटी हांवें फार्मरां वाटलें. आयज फार्मर हांकां विचारता तुमी प्रॉफीट वाडटले आनी हेंच्यान हें प्रॉफीट वांटूंक जावची ना म्हणून हेणी हार मारलेली आहा आनी हे ना जाल्ले आरोप आमचेर करपाक लागल्या. तांकां तर खरी कापास आहा खावडी प्लांटाची सगळी इन्क्वायरी करची. आमी येवची पयलीं खावडी प्लांटार जे पत्रे घातलेले टाटाची म्हणून खरी राजेश फळदेसाय तर कापसाद आहा जाल्यार ती राजेश फळदेसायान ते पत्र्याची इन्क्वायरी करची. थंय टाटाची पत्रे घातल्या वो कसले पत्रे घातले ते जो ऑफिसर इन्चार्ज आशिल्लो तेगे घराडेन कितली गॅरेजी बांदल्या त्योय तेणी इन्क्वायरी करच्यो.
हांव हे म्हाजें कंप्लीट आनी ताका जर दिसता आमी खंयचे हेजेर आनी म्हाका जाल्यार दिसता ही क्रायम ब्रांचाडेन ही मुख्यमंत्र्यान दिवची, कारण मुख्यमंत्री हो खुद आमचो गोरमुखार. गोवा हे देशातील सर्वात लहान राज्य असूनही मानवी तस्करीत प्रथम स्थानी असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागानं आपल्या अहवालात दिली आहे. मानवी तस्कराचे प्रमाण राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 1% आहे, जे राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक आहे. 2020 आणि 2021 मध्ये गोवा मानवी तस्करीचे केवळ 32 प्रकरणं नोंदविली गेली होती, परंतु एकाही प्रकरणात संशयितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, असं NCRB अहवालात स्पष्ट केलंय, असं अन्यायरहित जिंदगीचे संचालक अरुण पांडे म्हणाले. कहने का है कि कहीं पे पुलिस का काम है कि रेस्क्यू करे लड़की लोगों को और जो लोग ट्रैफिकर्स हैं उनको अरेस्ट करे. सो डेटा के हिसाब से पुलिस ने इतने 35 लड़की को रेस्क्यू किया है और सबसे ज़्यादा केसेस रजिस्टर किए हैं. हम ये नहीं कहते हैं कि इतने ही लड़कियां ट्रैफिक हुई है, ओके, लड़कियां इनसे ज़्यादा हुई है, पर ये है कि हाँ कंपैरेटिवली स्टेट के दूसरे इंडिया में हमने सबसे ज़्यादा रेस्क्यूज किए हैं और रजिस्टर किए केसेस. बट रजिस्टर केसेस करने के बाद कहीं पे पुलिस का काम खत्म हो जाता है, जुडिशियरी का शुरू होता है. हमें ये देखना पड़ेगा कि क्या कारण है जिसके कारण से कन्विक्शन नहीं होता है. कहीं पे हमारी संस्था जो कि रेस्क्यू में इन्वॉल्व है, प्रोसिक्यूशन में इन्वॉल्व है ट्रैफिकर्स के, और रिहैबिलिटेशन में विक्टिम के इन्वॉल्व है, हमें कहीं पे लगता है कि जो प्रोसिक्यूशन है उसका एक रिव्यू करना जरूरी है. क्या कारण है कि कन्विक्शन रेट कम है? हमें इसका एक सबसे ज़्यादा मेन कारण ये लगता है कि ज़्यादातर जो विक्टिम्स है, नियरली 93% जो लड़कियां रेस्क्यू होती है वो गोवा के बाहर की है. सो अगर हम चाहते हैं कि वो डिपोज करे तो इसके लिए ज़रूरी है कि ट्रायल स्पीडी हो, मतलब जल्दी ट्रायल हो. एक दूसरा चीज़ है कि लड़की लोग जब यहाँ पे आए तो उनके रहने का, उनके खाने का और यहाँ पे आने का, ट्रैवल का बंदोबस्त किया जाए. जब तक ये नहीं होगा, लड़की लोग जो कि प्राइम विटनेस है जिसके ऊपर ये केस डिपेंडेंट होता है, वो पार्टिसिपेट नहीं करेंगी और फिर कन्विक्शन रेट जीरो रहेगा. जिस तरह से कंटिन्यूसली 2 साल से हमारा कन्विक्शन रेट जीरो है. सरकार को इसके बारे में सोचना चाहिए. जब तक कन्विक्शन रेट इंप्रूव नहीं होगा, हम सेक्स ट्रैफिकिंग गोवा में कंट्रोल नहीं कर पाएंगे. एक एंटी ट्रैफिकिंग ऑर्गेनाइजेशन है एंड वी आर नॉट सरप्राइज्ड बाय दिस डेटा ऑफ NCRB 2021, जिसके अंदर उन्होंने बताया है कि गोवा में पर कैपिटा पॉपुलेशन के हिसाब से गोवा में सबसे ज़्यादा केसेस रजिस्टर हुए हैं, है ना, और साथ ही साथ सबसे ज़्यादा लड़कियां रेस्क्यू हुई है पूरे इंडिया में. हमें लगता है कि फर्स्ट थिंग इज दैट वी शुड कॉन्ग्रेचुलेट द पुलिस, क्योंकि पुलिस की वजह से ही इतने रेस्क्यूज हुए हैं और केसेस रजिस्टर हुए हैं. पर अनफॉर्चुनेटली अगर हम NCRB का 2021 का डेटा देखेंगे, उसके अंदर जीरो कन्विक्शन हुआ है. इसका मतलब ये है कि एक भी ट्रैफिकर जिनको पुलिस ने पकड़ा था, जो कि NCRB डेटा के अनुसार सबसे ज़्यादा ट्रैफिकर्स गोवा में पकड़े गए हैं, किसी का भी कन्विक्शन नहीं हुआ है. गोवा एक डेस्टिनेशन स्टेट है, एक टूरिस्ट डेस्टिनेशन है, तो उसकी वजह से डेफिनेटली टूरिज्म की वजह से यहाँ पे डिमांड है और डिमांड की वजह से सेक्स ट्रैफिकिंग होगा. हमें क्या करने का है, जिस तरह से पुलिस ने किया है कि अगर ट्रैफिकिंग होता है तो हम लड़की लोगों को रेस्क्यू करें और ट्रैफिकर्स के खिलाफ केसेस रजिस्टर करें. बट अनफॉर्चुनेटली रेस्क्यू के बाद जो उनका प्रोसिक्यूशन होना चाहिए, उनको कन्विक्शन होना चाहिए, उनको जेल होना चाहिए, सजा होनी चाहिए, वहाँ पे हम कहीं पे कम्प्लीटली फेल हो रहे हैं. क्योंकि कन्विक्शन होगा तभी ये डेटरिंग का काम करेगा और जो ट्रैफिकर्स है इसमें नहीं एंगेज होंगे. अनफॉर्चुनेटली हम वहाँ पे फेल हो रहे हैं. एक एंटी ट्रैफिकिंग ऑर्गेनाइजेशन होने की वजह से हम रिक्वेस्ट करते हैं सरकार से कि इस एस्पेक्ट को देखें, स्पेशली प्रोसिक्यूशन ऑफ ट्रैफिकर्स को, और तभी हम सेक्स ट्रैफिकिंग को गोवा में कंट्रोल कर सकते हैं. ध्वनी प्रदूषणाविरोधात लढा देणं ही चांगली बाब असताना काही जणांना त्याचा मोठा त्रास झालाय. 7 वर्षांपूर्वी मोर्जी गावडेवाडा किनारी भागात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी येत होत्या. त्यानुसार सरकारला निवेदन सादर करण्यात आलं होतं. तरीही
कोणतीही कारवाई न झाल्यानं काही नागरिकांनी शांततेच्या मार्गानं निदर्शनं केली होती. मात्र तेव्हा पोलिसांकडून त्या आंदोलन करणाऱ्या ध्वनी प्रदूषण समितीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आजही केस सुरू आहे. मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिक, वकील, पत्रकार यांची कोंडी झाली आहे. सरकारनं या प्रश्नी हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात येते. अशें थोडे म्हाजे बर्थडे आसलो तेन्ना म्हाका हे ड्रग्साचे केसेन हे पोलिसांची नांवां दिली, कोण कोण चलयतात, खंय कशे कशे हप्ते घालतात, खातात, व्हडल्या डिलरांक धरनात ते. चिल्लर आतां सुद्दां फुकट कोण पिड्डे जाल्यार चिल्लरांक धरून फोटो मारता आनी घालता पेपरार. खरे हे पोलीस आनी पॉलिटिशियन हे आसात आनी ड्रग्स डिलर हेंचे पी तत्वार हेंचे जॉयंट हेंचेर आहा हेंचे हे ड्रग्साचो धंदो म्हणजे कळ्ळें. आनी हे ड्रग्साचो धंदो हे पोलीस आनी पॉलिटिशियन आसतना तेंचो ह्यो इलेक्शन फंड आसता कळ्ळें. हे लाखां कोटींनी आयज इलेक्शन फंड दिवन हे मिनिस्टरांक आयज आमचो सिटींग CM पार्सेकर सर आसलो तेच्या अगेन्स्ट सुद्दां हेंचे हे ड्रग्स डिलरांनी एकी केली आनी ताका पयशे घालून हेका उडयलो. त्योच सर आयज तेच ड्रग्स डिलरांक लागीं करता. ते ड्रग्स डिलर 25-50 लाख दिवन आपल्या भुरग्यांची कामां करतात. आनी आमी शिकलेले सगळे भुरगे आसतना कोण बावडे बरे आसतात ते बेकार आहात. आमचे कडेन पयशे दिवंक हे जायना हेंकां हे भाजप BJP म्हणटा न्हू, ना खावूंक ना खाणं तुमकां सगळे चाटून खातात. आयज सुद्दां आयज कोण निलेश कापरान सांगला की पोलिसांक पयशे घालता ते तेंच्यानी पयशे दिले म्हणून ड्रग्स दिवपाक. तुमी आतां तोंडान सांग लागल्यात जाल्यार तुमी राम राज्य आनी खंयचे काडटले? हिंदू राष्ट्र खंयचे? राम राज्य आसलें न्हू, तेतून न्याय आसलेलो. हल्ली रामाच्या नांवार हल्ली हरामपणां करूं नाका तुमी. म्हाका फासाक दिया तुमी. म्हाका ड्रग्साच्या केसीन फाडलेलो गेलो कळ्ळें. म्हाजो मित्र प्रसाद शापूरकर म्हाज्या खातीर खूब आवडलो तो सांगता जजाक जाल्यार जज सुद्दां हे करिना कितेंच हे जायना. जो कोण ड्रग्स खपोवपी आसलो ताका धरलो, तेजो पात्रा वयल्यान सांगता थंयसर ओनर की ना सगळेच खपतात, ताका खपोवन कितले जाय ते सांगा म्हणून. जाल्यार ते पोलीस ताका वच म्हणून सांगता आनी म्हाका मी पोलिसाक विचारता ते PI की तुमी अंडर मॅजिस्ट्रेट हे घेतले जाल्यार रेड केले जाल्यार तो म्हाका सांगता म्हाका खोट्या हेतून म्हाका गाडी घालून म्हाका मारलो. म्हाका खोट्या घेवन हायरपरींग केस हे लायली कळ्ळें. जे आयज हे 27 ये म्हणून ते सेक्शन ते आयज आमचो अंबानीच्या मुंद्रा हेचे कोर्टार 21,000 करोडाचो ड्रग्स धरलो. हालीं अंबानीचें नांव येना. कोण चिल्लर आसात तांकां हे घालता कितें हेचे ड्रग्साचे केसीन फसयता, फक्त नांवांक फसयता. केसींग जाय हे ड्रग्स डिलर व्हडले आहा तेंचे थंय चाटून आसता हे कळ्ळें. तेच्या खातीर हांव हे करता. जर तुका प्रमोद सावंत खरेंच हे करपाक जाय, म्हाकाय प्रमोद सावंतांचे हे 2-3 वर्सां खरें बरें हे केलें. तांणी ड्रग्साच्या हेचेर कारवाय केल्या. आमचो पार्सेकर सगळे CM जाल्लो पूण तेणी तितली करूंक ना. प्रमोद सावंतान बरें केल्या. हे कोण डिलर आहात न्हू तांकां हे कर. पर्रीकरान सुद्दां करूंक लागली. पर्रीकर 8 दिसांनी गोंयांत येयल्लो. कितें करपाक हे तो जगाक सगळें खबर आहा कळ्ळें. तेच्या खातीर CM प्रमोद सावंतान पेडणे न्यायालयान सध्या पेडणे तालुक्यातल्या कांय नागरिकांचे ज्या नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठयल्लो 2015 सालात आणि हो ध्वनी प्रदूषणाचो मुख्य केंद्र गावडेवाडा मोर्जी आणि न्यू वाडा मोर्जी हो परिसर आसा, अजूनय आसा. आणि 3 जानेवारी 2015 ह्या दिसा माराबेला बीच रिसॉर्टान बेकायदेशीररित्या पार्टी चालू जातली आणि त्या कार्यक्रमाची जागृती त्या कार्यक्रमाची ॲडव्हर्टिजमेंट त्या लोकांनी केली. 31 तारखेक वाजयली, 30 तारखेक वाजयली, 31 तारखेक वाजयली, 1 तारखेक आसली आणि ताजे उपरांत 3 तारखेक दवरलेली. आणि ह्या विरोधात पेडण्यातल्या नागरिकांनी देवेंद्र प्रभुदेसाय सराच्या नेतृत्वा सकयल पेडण्यातल्या नागरिकांनी पुलीस डेप्युटी DYSPच्या ऑफिसान PIच्या ऑफिसान निवेदन सादर केल्लें की 3 तारखेक पार्टी जावपाची आसा बेकायदेशीर, ती जावची न्हय आणि लोकांक थंय त्रास जाता त्या त्रासाची तुमी दखल घेवची आणि पार्टी करून दिवची न्हय असो विशय आमी ऑलरेडी ऑनरेबल DYSPच्या ऑफिसान मेमोरंडम सादर केलो. त्या दीस सांजची ह्या मेमोरंडमाक कसलीच किंमत न दिता पार्टी सुरू जाली. सो आमी सगळे लोक ज्या लोकांनी गावडेवाड्या वयल्या न्यू वाड्या लोकांनी एप्रोच करून सांगलेलें की आमकां नॉयज पोल्युशन खूब जाता, हेजेर एक खंय तरी उपाय काडूंक जाय आणि एक आवाज जावंक जाय ह्याच्या विरोधात. म्हणून त्या लोकांच्या मदती खातीर आमी थंय वचून निदर्शनां करताले शांतते मुखार. आणि
पुलिसांक रिक्वेस्ट करताले आमी की बाबा ही नॉयज पोल्युशन चालू आसा तो बंद करा. पुलिसांनी दखल घेवंक ना. ताजे उपरांत आमी सगळे खूब मोठ्या प्रमाणात लोक जमले थंय आनी पुलिसांचेर आनी अधिकाऱ्यांक आमी प्रेस केलो, दबाव हाडलो की तुमी ती नॉयज पोल्युशन बंद करूंक जाय, ना जाल्यार आमी कायदो आनी सुवेवस्था हातान घेतले. सो आमी वॉर्निंग दिल्ली. ताची दखल घेवन त्या वेळेचे उपजिल्हाधिकारी श्री नारायण गाडसर यांनी हे ऑफिसर आसले डेप्युटी कलेक्टर तेंच्यांनी पिंटो मामलतदार तांकां तातडीन थंय सायटीर धाडले आनी लोकां कडेन चर्चा कर म्हणून सांगलें. तिणी लोकां कडेन चर्चा केली, आमच्या आंदोलकाचे प्रमुख जे आसा तांचे कडेन चर्चा केली आनी चर्चा करून 5 तारखेक मिटींग आयोजीत केली की 5 तारखेक तुमी डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसान मेळा. आमकां आश्वासन दिलें आनी आश्वासन दिल्या प्रमाण पार्टीचो आवाजूय बंद जालो, पुलिसूय थंय रावले उपस्थित आनी सगळे जाण घरा गेले. दुसरे दिसा सांजचे आमकां खबर कळ्ळी की आमचेर सगळ्यांचेर FIR रजिस्टर जालो. कित्याक तर आमी रास्ता रोको केलो, लोकांक त्रास केले आणि कायदो. कोरोनाच्या 2 वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच दिसून येतोय. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही उत्साह दिसून येतोय. बाप्पाची 9 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गुरुवारी कळंगूट पोलीस स्टेशनच्या लाडक्या बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या सुरमय भक्तिमय गीतांच्या आवाजानं सर्वत्र भक्तिमय आणि चैतन्यदायी वातावरण निर्माण झालं. जयघोष आणि दारूकामाच्या आतिषबाजीच्या संगतीनं गणरायाचं विसर्जन करण्यात आलं. राज्यातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला गेल्या बुधवारी प्रारंभ झाला. भटजींच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. 9व्या दिवशी घुमट आरती करून संध्याकाळी 5 ते 6 वाजल्यापासून गणेश विसर्जनास प्रारंभ झाला. विधिवत उत्तर पूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आल्या. घुमट आरतीच्या बैठका, महिलांतर्फे फुगड्या, दिंडी, दारू कामाच्या आतिषबाजीत बाप्पांना निरोप देण्यात आला. या दत्तगुरू सावंत साहेबान की आमची पहिले फावट इतली सेवा आम्ही करून घेतल्या, इतली मजेन हेच्या पहिले आम्ही केन्नाच इतली करून घेवं ना. त्याच्या खातीर आमकां पिया दत्तगुरू सावंत ह्या पुलिसांक तूं येवच्या पयलीं तूं येयलो आनी आमकां इतली सेवा करूंक दिली. हेच्या फुडें हेच्या पेक्षा मोठ्या उत्सवान दत्तगुरू सावंत साहेबाच्या अशीच सेवा करून घेवची आनी सगळ्यांक सहकुटुंब परिवाराक सांबाळचे. गणपती बाप्पा. कळंगूट पुलीस स्टेशनान आमच्या गणेशोत्सवाच्या निमतान डिफरंट तरेची स्पर्धा केल्ली. काल महेश काळे येवन गेले. कळंगूटच्या लोकां खातीर आमी एक पर्वणी दिल्ली आनी आयज आमी सगळे मोठ्या दबाज्यान ते कळंगूट केन्नाच जावंक ना ते आयज आमी कळंगूट पुलीस स्टेशनाच्या स्टाफांनी ते सगळ्या स्टाफांनी करून दाखयले. आनी जी आमची उमेद आसा, जी गणपती बद्दल आमकां आदर आनी श्रद्धा आनी प्रेम आसा ते आमी आमच्या उमेदीन दाखयता. आमची जी संस्कृती आमी फुडें व्हरपा खातीर हे लोकांक दाखोवन दिता. देव बरें करूं. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.